आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की एखाद्या गोष्टीवर तुम्ही इतका विचार करत राहता की शेवटी मन थकून जातं, निर्णय घ्यायला कठीण जातं, झोप लागत नाही आणि मनात कायम चिंतेचे ढग साचून राहतात. यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग. आणि आज आपण पाहणार आहोत निक ट्रेंटन यांच्या स्टॉप ओव्हर थिंकिंग या पुस्तकातून प्रेरित 10 भन्नाट टेक्निक्स जी तुमचं मन शांत करू शकतात. चला तर सर्वात आधी आपण समजून घेऊ ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय. ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार करणं नव्हे, तर एका गोष्टीवर परत परत विचार करत राहणं आणि त्या विचारांचा काहीही उपयोग न होता त्रासच अधिक होणं. समजा तुम्ही एक इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू चांगला झाला, पण तरी घरी आल्यावर तुमच्या डोक्यात विचारांचा कोलाज सुरू होतो. मी त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं का? मी जास्त हसले तर नाही ना? त्यांनी शेवटी थँक्यू म्हणताना चेहरा थोडा सिरियस केला होता, म्हणजे नकार तर नसेल ना? हे सगळे विचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग. निक ट्रेंटन सांगतात, ओव्हर थिंकिंग म्हणजे मानसिक थकवा देणारं सत्र. यात तुम्ही भविष्याची चिंता करत राहता किंवा भूतकाळाचे रिग्रेट्स कुरवाळत राहता आणि सध्याच्या क्षणात जगणं हरवता. ओव्हर थिंकिंग हे फक्त विचारांचा ओव्हरलोड नसतो, तो एक प्रकारचा मानसिक आवाज असतो जो म्हणतो तू पुरेसा नाहीस किंवा तू पुरेशी नाहीस. आता समजून घेऊ ओव्हर थिंकिंग का होतं, आपण इतका विचार का करतो. यामागचं कारण आहे सेल्फ प्रोटेक्शन मेकॅनिझम. निक ट्रेंटन स्पष्ट सांगतात, आपण विचार करत राहतो कारण आपल्याला चुकायचं नसतं, पण खरं तर हे विचार आपल्याला वाचवत नाहीत, ते आपल्याला अडकवतात. ओव्हर थिंकिंग करण्यामागची खरी कारणं काय असतात ते समजून घेऊ. 1. भूतकाळात अडकलेलं मन. भूतकाळात आपल्याकडून झालेल्या चुका, तुटलेली नाती, चुकीचे घेतले गेलेले डिसिजन्स आठवत राहतात. आपण त्यावेळी वेगळं वागलो असतो तर हा विचार आपण सतत करत राहतो. पण तुमच्या मनाला एकदा विचारा, भूतकाळ खरंच बदलता येतो का? 2. भविष्याची भीती. आपल्याला परफेक्ट आणि प्रेडिक्टेबल फ्युचर हवं असतं, पण फ्युचर सिक्युअर करणं शक्य नाही आणि हे आपल्या लक्षात येईपर्यंत आपण वर्तमानाचं सुख हरवत राहतो. 3. कमी आत्मविश्वास. आपल्याला वाटतं की आपण निर्णय घेण्याइतके सक्षम नाही. त्यातून विचारांचा ओव्हरलोड सुरू होतो, निर्णय लांबणीवर पडतो, कृती काहीच होत नाही आणि आपण फक्तच विचार करत राहतो. 4. ओव्हर रिस्पॉन्सिबिलिटी. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की सगळं आपल्यावरच अवलंबून आहे, त्यामुळे डिसिजन घ्यायचा असला की विचारांचा पूर येतो. ही आहेत ओव्हर थिंकिंग करण्यामागची कारणं. आता समजून घेऊया ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठीची 10 पॉवरफुल टेक्निक्स. टेक्निक नंबर 1. अवेअरनेस इज पॉवर. विचारांना ओळखा. खूप वेळा आपल्याला कळतच नाही आणि आपण विचारांच्या भूलभुलैयामध्ये अडकतो. जसं गाडी चालवताना अचानक लक्षात येतं आपण नेमकं कधी वळण घेतलं ते कळलंच नाही, तसंच ओव्हर थिंकिंगचं होतं, ते ऑटो पायलट मोडवर चालू राहतं. म्हणूनच निक ट्रेंटन सांगतात, हे विचार थांबवणं हे पहिलं काम नाही, तर पहिलं काम आहे त्यांना ओळखणं. स्वतःला साधे 3 प्रश्न विचारा. मी सध्या कुठल्या गोष्टीवर सतत विचार करत आहे? हे विचार मला खरंच मदत करतायत का? हे विचार वास्तव आहेत की माझ्या मनाने बनवलेली कल्पना? दिवसातून 2दा मेंटल चेक इन करा आणि स्वतःला विचारा, माझं मन आत्ता कुठे फिरतंय? त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांबाबत अधिक सजग व्हाल. टेक्निक नंबर 2. थॉट जर्नलिंग. मन मोकळं करा. कधी असं वाटतं का की डोक्यात एकाच वेळी 10 टॅब्स उघडलेत, विचार थांबत नाहीत आणि झोपही लागत नाही.
अशा वेळी डायरी किंवा मोबाईल नोटमध्ये मन मोकळं करा. अगदी गोंधळलेलं, खोटं वाटणारं, अस्वस्थ करणारं जे काही तुमच्या मनात चालू आहे ते लिहून काढा. आणि त्यानंतर स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. मला आत्ता नक्की काय वाटतंय? या भावनेच्या मागचं मूळ कारण काय आहे? आणि मला नक्की हवंय तरी काय? जसजसे हे शब्द कागदावर उतरतील तसतसं मन हलकं होईल आणि झोप सुद्धा लागेल. टेक्निक नंबर 3, 5-4-3-2-1 ग्राउंडिंग टेक्निक. वर्तमानात परत यायचं जादुई तंत्र. जेव्हा मन भूतकाळात अडकतं किंवा भविष्यांच्या कल्पनांत हरवतं तेव्हा ही टेक्निक वापरा, जी तुम्हाला आत्तामध्ये परत आणते. हे कसं करायचं? तर याच्या 5 स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, 5 गोष्टी बघा ज्या सध्या तुमच्या आजूबाजूला आहेत, जसं की टीव्ही, सोफा, AC, खिडक्यांना लावलेले पडदे, कॉफी टेबल. स्टेप नंबर 2, 4 गोष्टींना स्पर्श करा. खुर्ची, टेबल, फोन, बॉटल अशा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही गोष्टींना स्पर्श करा. स्टेप नंबर 3 आवाज ऐका, जसं की AC किंवा पंख्याचा आवाज, खिडकीतून येणाऱ्या गाड्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. स्टेप नंबर 4, 2 गोष्टींचा वास घ्या, चहा, परफ्यूम असं काहीही. आणि 5, एक चव आठवा, कॉफी किंवा चॉकलेट, तुम्हाला जे काही प्रिय आहे. या स्टेप्समुळे काही सेकंदातच मनातली गर्दी कमी होते आणि तुम्ही पुन्हा वास्तवाशी जोडले जाता. टेक्निक नंबर 4, टाइम बॉक्स थिंकिंग. विचारांना वेळ आणि मूल्य द्या. ओव्हर थिंकिंग थांबत नाही, कारण त्याला कुठलाही डेड एंड नसतो. निक टंटन यांचं एक सरळ सूत्र आहे, या विचाराला मी फक्त 15 मिनिटं देणार, त्यानंतर बस. त्यानंतरचा टप्पा हा आहे की विचारांचं मूल्य तपासा. स्वतःला शांतपणे विचारा, 10 दिवसांनी याचं काही महत्त्व असेल का? 10 महिन्यांनी हे खरंच आठवेल का? समजा तुमच्या मित्रानं तुमच्या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लायच केला नाही, तर तुम्हाला लगेच वाटायला लागतं आपलं नातं कमजोर होतंय का? पण 10 दिवसांनी, 10 महिन्यांनी खरंच हे इतकं इम्पॉर्टंट वाटेल का? बहुतेक वेळा उत्तर येतं नाही. म्हणजेच काय की आपण फक्त क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकत असतो. म्हणूनच विचारांना वेळ द्या आणि त्यांच्या मूल्यांचं मोजमाप करा, तेव्हाच तुम्ही त्यांना नियंत्रित करू लागता. टेक्निक नंबर 5, ॲक्शन बीट्स अँझायटी. कृती करा, विचार नाही. मनातल्या अँझायटीचा इलाज म्हणजे विचारांमध्ये अडकून न पडता काहीतरी छोटंसं पाऊल उचला. उदाहरणार्थ, फक्त लॅपटॉप उघडा, एक हेडलाईन लिहा किंवा एक पॅरेग्राफ लिहा, फक्त एक फाईल ऑर्गनाइज करा. एकदा कृती सुरू केली की मेंदू डुईंग मोडमध्ये जातो, विचारांची गती कमी होते, मन शांत वाटू लागतं आणि हळूहळू तुमचे विचार सकारात्मक व प्रोडक्टिव्ह होतात. टेक्निक नंबर 6, फोकस्ड ब्रीदिंग. श्वासावर लक्ष द्या, विचारांवर नियंत्रण मिळवा. जेव्हा आपण आपल्या श्वासाचा मागोवा घेतो तेव्हा विचार आपोआपच शांत होऊ लागतात. निक टंटन यांची बॉक्स ब्रीदिंग टेक्निक 4 टप्प्यांत केली जाते. स्टेप नंबर 1, 4 सेकंद श्वास घ्या. स्टेप नंबर 2, 4 सेकंद तो श्वास रोखून धरा. स्टेप नंबर 3, 4 सेकंदात तो श्वास सोडा. आणि स्टेप नंबर 4, 4 सेकंद थांबा. आणि या स्टेप्स रिपीट करा. ही साधी टेक्निक वापरून तुम्ही अँझायटी कमी करू शकता आणि शांततेचा अनुभव घेऊ शकता. टेक्निक नंबर 7, एंगेज इन फिजिकल ॲक्टिव्हिटी. हालचाल करा, जागा बदला, विचार बदला. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर सतत विचार करत राहतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. हृदय धडधडू लागतं,
डोकं जड होतं, छातीत घुसमट जाणवते. मग अशा वेळी काय कराल? तर चालायला बाहेर पडा, स्किपिंग करा, पायऱ्या चढा, टेबलवरचं सामान हलवा, खोलीतली तुमची जागा बदला, नवीन कॅफे ट्राय करा, निसर्गात फेरफटका मारा. कधी असा प्रसंग तुमच्यासोबत घडलाय का? तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले आहात, एक महत्वाचा मेल लिहायचा आहे, पण शब्द सापडत नाहीयेत. एका वाक्यावर 20 मिनिटं थांबलेले आहात. विचार करून मेंदू थकायला लागतो. शेवटी वैतागून तुम्ही एक फेरी मारण्यासाठी उठता, थोडंसं चालता आणि अचानक तुम्हाला त्या मेलचं योग्य उत्तर सुचतं. कारण शरीराची हालचाल झाली की मनाला नवीन दिशा मिळते. वातावरण बदललं की दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच थोडा वेळ हालचालीसाठी दिलात तर मन शांत होण्याची शक्यता दुप्पट होते. टेक्निक नंबर 8, सेल्फ कंपॅशन. स्वतःशी प्रेमानं वागा. आपण इतरांना सहानुभूतीनं वागवतो, पण स्वतःशी ओव्हर थिंकिंग बहुतेकदा मी चुकतोय, मी वाईट आहे अशा गिल्टमध्ये अडकवतं. निक ट्रेंटन एक फार सुंदर सल्ला देतात. स्वतःशी तसंच वागा जसं तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राशी वागता. कल्पना करा, तुमचा एखादा मित्र अशाच कठीण परिस्थितीत असता तर तुम्ही त्याला समजावलं असतं, दिलासा दिला असता आणि म्हटलं असतं, हे क्षणिक आहे, सगळं ठीक होईल, तू अपयशी नाहीस. तर मग स्वतःलाही तसंच वागवा. तोच धीर, तोच आधार स्वतःला द्या. टेक्निक नंबर 9, व्हिज्युअलायझेशन. मनात शांततेचं चित्र रंगवा. ओव्हर थिंकिंग करत असताना मन कधी कधी भयाची चित्र दाखवतं. भविष्यातील अपयश, नकार किंवा नकोसे प्रसंग. पण त्याच मनाला तुम्ही सकारात्मक चित्र दाखवू शकता. त्यासाठी एक छोटं पण प्रभावी तंत्र आहे. डोळे बंद करा. स्वतःला एका शांत, सुखद ठिकाणी पहा. एखादा समुद्र किनारा, मोकळं आकाश, पावसाने भिजलेली हिरवळ किंवा शांत लहानसं गाव. तिथे तुम्ही निवांत बसलेले आहात, शांततेचा अनुभव घेत आहात. ही प्रक्रिया आपल्या नर्वस सिस्टीमला रिलॅक्स करते आणि ओव्हर थिंकिंग करण्यापासून थांबवते. मन ज्या गोष्टी व्हिज्युअलाइज करतं त्याच गोष्टी खऱ्या वाटू लागतात. म्हणून भीतीऐवजी शांततेचं चित्र मनात रंगवा. टेक्निक नंबर 10, लेट गो. काही विचारांना फक्त जाऊ द्या. सगळ्या विचारांना उत्तरं लागत नाहीत. काही प्रश्न सोडवणं गरजेचं नसतं, फक्त त्यांना सोडून देणं गरजेचं असतं. जसं की, माझ्यासोबत असं का घडलं? ती व्यक्ती मला सोडून का गेली? मी त्या क्षणी रागावले नसते तर? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात आयुष्य घालवणं गरजेचं नाही. त्यांना सोडून द्या. चला तर या 10 टेक्निक्सची एक झटपट उजळणी करूया. 1, अवेअरनेस इज पॉवर. स्वतःला विचारत राहा, मी आत्ता ओव्हर थिंकिंग करत आहे का? 2, थॉट जर्नलिंग. मनातलं सगळं लिहून मन मोकळं करा. 3, 5, 4, 3, 2, 1 ग्राउंडिंग टेक्निक. 5 इंद्रियांच्या साहाय्यानं आत्तामध्ये या. 4, टाइम बॉक्स थिंकिंग. विचारांना वेळ द्या आणि मूल्य द्या. 5, ॲक्शन बीट्स अँझायटी. कृती करा, विचारांच्या पिंजऱ्यात अडकू नका. 6, फोकस्ड ब्रीदिंग. श्वासावर लक्ष केंद्रित करा. 7, फिजिकल ॲक्टिव्हिटी. शरीराची हालचाल करा, मन शांत करा. 8, सेल्फ कंपॅशन. गिल्टमध्ये अडकून न राहता स्वतःशी प्रेमानं, सहानुभूतीनं वागा. 9, व्हिज्युअलायझेशन. मनात शांततेचं चित्र तयार करा. 10, लेट गो. काही विचारांना सोडून द्या. या 10 तंत्रांचं मूळ एकच आहे. स्वतःकडे सजगपणे बघणं आणि स्वतःशी प्रामाणिक संवाद करणं. शांतता कुठे बाहेर नाही, ती आपल्या आत आहे.
आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. या 10 टेक्निक्समधलं कोणतं टेक्निक तुम्हाला सर्वात प्रभावी वाटलं हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जे सतत विचारांच्या गर्दीत हरवलेले असतात अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही शेअर करा. आणि आमच्या सकारात्मकतेचे रहस्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा